अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी मकोका अंतर्गत कारवाई करणार। ड्रग्ज कारवाईसाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र युनिट। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधान परिषदेत घोषणा। शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विरोधकांचा विधानसभेतून वॉकआउट। कर्जमाफी शेतकरी आत्महत्येवरून आक्रमक। सरकार कुणासाठी काम करतंय? विजय वडेट्टीवारांचा प्रश्न। चंद्रपूरचं राजकारण विधानसभेत गाजलं। किशोर जोरगेवारांवर नाव न घेता मुनगंटीवारांची टीका। बंगला वाचवण्यासाठी गैरव्यवहार असल्याचा मुनगंटीवारांचा आरोप। विरोधी पक्षनेता नाही केलं तरी चालेल, विधानसभेत किशोर जोरगेवार यांचं वक्तव्य। जोरगेवारांचा वडेट्टीवारांना अप्रत्यक्ष टोला। चंद्रपूर नाल्याप्रश्नी बोलताना टोला। विधानसभेत सुधीर मुनगंटीवार संतापले। मंत्री संजय राठोड यांच्यावर मुनगंटीवार संतापले। जलसंधारण खात्यावरील कारभारावरून मुनगंटीवारांचा हल्लाबोल। सोयाबीनच्या मुद्द्यावरून विरोधकांचा सभात्याग। सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप। फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांच्या पैशाचं काय? विरोधकांच्या प्रश्नावर मंत्री अनुत्तरित। चंद्रपुरात आकाशवाणी मार्गावर नाल्यावर बांधलेली संरक्षण भिंत पूर परिस्थितीत लक्षात न घेता बांधली। याची चौकशी करून कारवाई होणार का? सुधीर मुनगंटीवारांचा विधानसभेत सवाल। जिल्हा नियोजन समितीमधून हे काम करण्यात आलं। भूमिलेख अभिलेखाकडून याची चौकशी केली जाईल। संजय राठोड यांचं मुनगंटीवारांच्या प्रश्नाला उत्तर। सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेल्या प्रश्नाची दखल घेत नाल्याची नैसर्गिक रुंदी राखण्यात यावी। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे निर्देश। गिरगाव चौपाटीवरील लोकमान्य टिळकांच्या समाधीस्थळाला स्वराज्यभूमी राष्ट्रीय स्मारक घोषित करावं। विधानसभेत सुनील प्रभूंची मागणी। शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह आमचं चिन्ह आहे, आम्हाला मिळालंच पाहिजे। आमचं चिन्ह मागणं हा काय गुन्हा आहे का? सुनील प्रभूंचा प्रश्न। काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता आहे। राष्ट्रवादी शरद पवार उबाठा काँग्रेसमधील नगरसेवक प्रवेश करणार आहेत। मंत्री गिरीश महाजनांचं विधिमंडळ परिसरात वक्तव्य। शेतकऱ्यांबाबत बेगडी प्रेम विरोधकांचं आहे। सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात गंभीर। विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून शेतकऱ्यांवर प्रेम दाखवतात। गिरीश महाजनांचा आरोप। आपण लोकप्रतिनिधी आहोत, बबनराव लोणीकर देखील प्रतिनिधी आहेत। वेगळ्या पद्धतीने त्यांनी मत ठेवलं, मात्र आपण देखील संयम बाळगायला हवा। गिरीश महाजनांचं वक्तव्य। तुमच्या किंवा कुणाच्याही बापामध्ये मुंबई तोडण्याची ताकद नाही। देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। मुंबई तोडण्यासाठी फडणवीसांवर मोदी शहांचा दबाव। संजय राऊतांचा आरोप। महाराष्ट्रात इंटरनॅशनल स्कूलचा धंदा तुमचेच लोक करतायत। फडणवीसांच्या टीकेवरून संजय राऊतांचा पलटवार। बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकून भारतीय भाषांना विरोध होतोय। फडणवीसांचा आदित्य ठाकरे अमित ठाकरेंवर निशाणा। संजय राऊत बिनबुडाचे आरोप करतायत। पुरावे देत नाहीत तोपर्यंत कुठलाही खुलासा करणार नाही। संजय राऊतांच्या आरोपांवर सुनील शेळकेंचं उत्तर। ठाकरेंच्या शिवसेनेची चिन्हाविषयी सुप्रीम कोर्टात धाव। कोर्टाने काही अंतरिम मार्गदर्शक तत्व जारी करावी। ठाकरेंकडून तातडीने सुनावणी घेण्याची मागणी। ठाकरेंची शिवसेना आणि मनसे नेत्यांनी वरळी डोमची पाहणी करत घेतला आढावा। 5 जुलैला ठाकरे बंधूंचा संयुक्त विजय मेळावा। नेत्यांवर मेळाव्याची जबाबदारी निश्चित। ठाकरे बंधूंकडून आणखी एक निमंत्रण पत्रिका। महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस मराठीत बोलताना पाहायचा आहे, ही सुरुवात आहे असं म्हणत जल्लोष मेळाव्याचं नागरिकांना निमंत्रण। गोपीचंद पडळकरांविरोधात जालन्यात वंचित आक्रमक। पडळकर धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप। पडळकरांवर गुन्हा दाखल करून आमदारकी रद्दची मागणी। एकनाथ शिंदे यांच्या कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र कार्यालय नाही। कर्मचाऱ्यांचा विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या कर्मचाऱ्यांच्या कार्यालयातून कारभार। कर्मचाऱ्यांसाठी विधिमंडळाकडून तात्पुरती व्यवस्था। नागपुरातील राजेंद्र मुळक यांची काँग्रेस पक्षात घर वापसी। मुळक यांनी विधानसभेत मवियाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात निवडणूक लढवल्याने निलंबन। कर्नाटकमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये सत्ता संघर्ष। डी.के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्यात सत्ता संघर्ष। डी.के. शिवकुमार हे मुख्यमंत्री पदासाठी आग्रही।
सोलापुरात मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा माजी आमदार नरसय्या आडम मास्तरांचा इशारा. 70 फूट रस्त्यावर भाजी विक्रीला बंदी आणल्यामुळे घेराव. गेल्या 25 दिवसांपासून 70 फूट रोडवर भाजी विक्रीला बंदी. राष्ट्रवादीचे अपूर्व हिरे यांचा भाजपात पक्षप्रवेश. मुंबईतील भाजपच्या पक्ष कार्यालयात पक्षप्रवेश. संजय राऊतांचं सुनील शेळकेंविरोधात मुख्यमंत्र्यांना पत्र. सुनील शेळकेंनी सरकारची रॉयल्टी बुडवून सरकारची फसवणूक केल्याचा आरोप. एसआयटी स्थापन करून चौकशीची मागणी. मुख्यमंत्र्यांची लाडक्या भावांची योजना थांबली. परीक्षांचे निकाल लागले तरी नोकरीपूर्व प्रशिक्षण मिळेना. दरवर्षी 10 लाख विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणाचं होतं उद्दिष्ट. शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची सरकारला सद्बुद्धी देण्याविषयी मवियाचे नेते विठ्ठलाला साकडं घालणार. 4 जुलै रोजी मवियाचे नेते पंढरपूरला जाणार. खासदार संदीपान भुमरे 150 कोटी जमीन प्रकरणी भुमरेंच्या ड्रायव्हरची चौकशी सुरू. ड्रायव्हर जावेदची प्रकृती खालावली. धुळ्यात रेल्वे आणि फलाटमधील अंतर दुरुस्ती करा, नाहीतर रेल रोको करणार, मनसेचा इशारा. धुळ्यातील थाळनेर तालुक्यातील तापी नदीला 108 मीटर लांबीची साडी अर्पण. गुप्तेश्वर महादेव मंदिर ते तापी नदी पात्रापर्यंत भव्य मिरवणूक. गावकऱ्यांचा सहभाग. यवतमाळमधील राळेगाव तालुक्यात टिप्पर आणि कंटेनरचा भीषण अपघात. अपघातात 2 जण गंभीर जखमी. साताऱ्यातील वडूथ आरळे या ठिकाणी कृष्णा नदीच्या पुलाचा वाढदिवस फुलं वाहून केला साजरा. 108 वर्ष उलटली तरी देखील प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. छत्रपती संभाजीनगरात स्मार्ट मीटरला विरोध. महावितरणाच्या व्यवस्थापकीय संचालक प्रादेशिक कार्यालयासमोर वीज ग्राहकांचं आंदोलन. परभणी शहरातील दर्गा रोडवर मलबा टाकल्यानं रहदारीला अडथळा. मनपा प्रशासनाने रस्त्यावरील मलबा तत्काळ पसरवण्यात यावा अशी नागरिकांनी मागणी केली आहे. आज साताऱ्यात सकल हिंदू समाज जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. धर्मांतर बंदी कायदा लागू करण्याची जोरदार मागणी झाली आहे. मोर्चात विविध हिंदू संघटना, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संगमनेरच्या पठार भागातील घारगाव इथे धरती आबा अभियान. घारगाव गावचे सरपंच नितीन आहेर यांच्या हस्ते अभियानाचं उद्घाटन. हजारो आदिवासींना मिळणार अभियानाचा लाभ. गुळ जगभरात पोहोचावा यासाठी जीआय नोंदणी करण्याचं कोल्हापूरचे उपव्यवस्थापक डॉक्टर सुभाष घुलेंचं आवाहन. अपेडाच्या माध्यमातून गुळ निर्यातीसाठी प्रयत्न करण्याचा सल्ला. जयसिंगपूर इथे बेकायदेशीर वृक्षतोड केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. अंकुश संघटनेचं नगरपालिका कार्यालयात आंदोलन. कोल्हापूर महापालिकेची अतिक्रमण विरोधी कारवाई. हॉटेल पर्ल ते महादेव मंदिर परिसरात केबिन आणि दुकानाबाहेरील साहित्य जप्त. कोल्हापुरात मोहरमला मोठ्या उत्साहात सुरुवात. हातकणंगले तालुक्यातील कुंभोजी गावी मानाच्या सर्व ठिकाणी पंजाची प्रतिष्ठापना. बारामतीत बसपा प्रदेश सचिवांची थेट नगर परिषदेत कचरा टाकला. अनेक दिवसांपासून कचरा गाडी न आल्याने संताप. संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 204 दिवस पूर्ण. मात्र एक आरोपी अद्याप फरार. मारेकरी कृष्णा आंधळेला तत्काळ अटक करा, अन्यथा कठोर निर्णय घेणार. धनंजय देशमुखांचा इशारा. तुळजाभवानी मातेला हैदराबादमधील भाविकाकडून 8.5 तोळे सोन्याचा हार अर्पण. मंदिर प्रशासनाकडून भाविक पद्मप्रिया सतीश गौड कुटुंबाचा सत्कार. नंदुरबारमध्ये शेतकऱ्यांचं लाकडी बांबूला लटकून आंदोलन. विविध समस्यांवर तक्रार करूनही दुर्लक्ष केल्याने आंदोलन. नवापूर शहरात मुख्य रस्त्यासह वसाहतींमधील रस्त्यांची दुरवस्था. संतप्त नागरिकांचं बांधकाम इंजिनियरला बेशरम झाडांचं रोपटं देऊन आंदोलन. खड्ड्यांमध्येही बेशरम वृक्ष लावत घोषणाबाजी. परभणी शासकीय शौचालय पालिकेकडून बंद. नागरिकांना मात्र त्रास, प्रशासनाचं दुर्लक्ष. परभणीत पूर्णा नगरपालिका क्षेत्रात जागोजागी कचऱ्याचं साम्राज्य. नागरिकांनी तक्रार करूनही पालिकेकडून दुर्लक्ष. नागरिकांच्या आरोग्याला धोका. कोल्हापुरात राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारेंनी घेतला आगामी पालिका निवडणुकीचा आढावा. प्रभाग रचना वेळापत्रकानुसार योग्य पद्धतीने राबवण्याच्या दिल्या सूचना.
कोल्हापुरात आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणात 31 घरांमध्ये डेंग्यू डासांचा आळ्या आढळल्या. शहरातील 3711 घरांमध्ये डेंग्यू आजाराचं सर्वेक्षण. नागपूरच्या बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयात आता आफ्रिकन सफारी अनुभवता येणार. FDCM गोरेवाडा झू लिमिटेड आणि NBCC यांच्यात सामंजस्य करार. छत्रपती संभाजीनगरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे विद्यापीठ उपकेंद्रात कुलगुरूंच्या समोर झोली भरो आंदोलन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्र शिक्षण विद्यापीठ प्रशासनाच्या कारभाराच्या निषेधार्थ आंदोलन. राज्यातील 93 जिल्हा परिषदेच्या शाळांना परसबाग पुरस्कार. शाळांना 3,56,000 रुपयांचं बक्षीस. पंढरपुरातील वारकऱ्यांसाठीचं हॉस्पिटल कागदावरच. वारकऱ्यांचं 1000 खाटांचं हॉस्पिटल बनवण्यासाठी कृषी विभागाकडून 40 एकर जागा द्यायला नकार. शासन दरबारी प्रश्न प्रलंबित. नागपुरात 837 स्कूल बस फिटनेस सर्टिफिकेट शिवाय धावतायत. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचं शिक्षण आणि प्रादेशिक परिवहन विभागाला 10 जुलैपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश. पुणे शहरात उद्या मोठी पाणी कपात. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद. शुक्रवारी देखील कमी दाबाने पाणी येणार. पंढरीच्या वारीसाठी लाल परी देखील सज्ज. संपूर्ण राज्यातून तब्बल 5200 बसेस वारीसाठी नियोजित. आषाढी वारी काळात वाहक, चालक, तांत्रिक कर्मचारी आणि पर्यवेक्षकांसाठी जेवणाची मोफत सोय. आषाढी वारी निमित्त सांगली ते पंढरपूर एक सायकल प्रवास रॅली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ही सायकल रॅली पंढरपूर पर्यंत प्रवासादरम्यान रस्त्याच्या दुतर्फा बीजारोपण करणार. पंढरपूर येथील आषाढी वारी पालखी सोहळ्यामध्ये भाजप नेते प्रीतम म्हात्रे यांनी सहकुटुंब सहभाग घेतला. वारकऱ्यांना माळशिरस इथे पाणी आणि चिक्की लाडूचं वाटप. आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना पैठणमध्ये झुणका भाकरचा प्रसाद. शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज सेवा समितीच्या वतीनं भाविकांना झुणका भाकरचा आस्वाद. पंढरपुरात विठुरायाचं VIP दर्शन बंद केल्याने सामान्य भाविकांना लाभ. दर्शन रांग गोपाळपूर रोडच्या दर्शन मंडपात पोहोचली. पुण्यातील जुन्नरच्या मांडवे परिसरात धबधबे खळखळून वाहत आहेत. पर्यटकांची धबधब्यावर गर्दी. रत्नागिरीमधील लांजा तालुक्यात खोर्नीखनो धरण पूर्ण क्षमतेनं भरलं. धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी. साताऱ्याच्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला. कोयना नदीपात्रात 2676 क्युसेक पाण्याचा विसर्ग होणार. कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम. पंचगंगेची पाणी पातळी 31 फुटांवर. 36 बंधारे अद्यापही पाण्याखाली. वाहतूक विस्कळीत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही भागात पावसाचा जोर. जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट. वैभववाडी, माणगाव, दोडामार्गमध्ये पावसाची संततधार. नाशिक जिल्ह्यात 14,000 मिलीमीटर पावसाची नोंद. जिल्ह्यातील धरणांचा जलसाठा 50% पुढे. 10 वर्षात पहिल्यांदाच जूनमध्ये गोदावरी, दारणा, कडवा नद्यांमध्ये धरणांचा विसर्ग. चंद्रपुरात मुसळधार पावसामुळे ब्रह्मपुरी वडसा मुख्य मार्गावरील भूती नाल्यावरील पूल वाहून गेला. वाहतूक ठप्प. दोन्ही जिल्ह्यांसोबतचा संपर्क देखील तुटला. नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर परिसरात पहाटे जोरदार पावसाची हजेरी. अर्ध्या तासाच्या पावसात रस्त्यावर साचलं पाणी. पावसाचा जोर कमी झाल्यानं पाणी ओसरलं. कोल्हापुरातील राधानगरी धरण 68% भरलं. गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणात दुप्पट पाणी साठा. धरणातून भोगावती नदीपात्रात 3100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. अमरावतीमध्ये कोवळ्या पिकावर किडीचा प्रादुर्भाव. पिकाचं नुकसान होत असल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली. सांगलीतील अमनापूर येथील डुकरी भाग येथील शेती पावसामुळे जलमय. दरवर्षी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. अधिवेशनात हा मुद्दा मांडण्याचं आवाहन. हिंगोलीत 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पाऊस. शेतकऱ्यांकडून पिकांच्या मशागतीला सुरुवात. हिंगोलीत ब्राह्मणवाडा इथे तणनाशक फवारणीमुळे 8 एकर क्षेत्रावरील सोयाबीन करपलं.
शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान, बोगस औषधी कंपन्यांवर कारवाईची मागणी. गडचिरोलीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन चिखलात भात रोपाची लावणी केली. शिंगाडा लागवडीच्या तंत्राची घेतली माहिती. कोल्हापुरात हेक्टरी 125 मेट्रिक टन ऊस उत्पादकात वाढ अभियानाचा शुभारंभ. शेतकऱ्यांच्या अर्थकारणात वृद्धी साधण्यासाठी अभियान यशस्वी करण्याचं पालकमंत्र्यांचं आवाहन. यवतमाळमध्ये 32 प्रयोगशील शेतकऱ्यांचा सत्कार. शेतकऱ्यांनी आपल्या शेतीला जोडधंदा आणि नैसर्गिक शेतीची जोड द्यावी. जिल्हाधिकारी विकास मीनांचा शेतकऱ्यांना सल्ला. रत्नागिरीत भाताची रोपं लागणीच्या कामाला वेग. पारंपरिक गाणी म्हणत शेतकऱ्यांकडून पेरणी. अकोल्यात मुंडगाव परिसरात हरणांकडून शेतीचं मोठं नुकसान. शेतकरी चिंतेत. समस्येवर तोडगा काढण्याची शेतकऱ्यांची वनविभाग आणि स्थानिक प्रशासनाकडे मागणी. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता जुलै महिन्यात वितरित होणार. बुलढाण्यातील शेतकऱ्यांना प्रलंबित ई-केवायसी आणि आधार सीडिंग करून घेण्याचं कृषी विभागाचं आवाहन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.